नमस्कार मंडळी. तर गरमागरम मिरचीच्या भज्या खाऊन मी निघालो गावी माझ्या प्रिय बायको सोबत आणि त्याचसाठी आम्ही पोहोचलो दादरला बस पकडण्यासाठी. आणि थांबलो तर पहिली साधी एसटी आली, जी एसटीची कंडिशन मला काय बरोबर वाटली नाही. आणि त्यानंतर आली आपली सर्वांची आवडती लालपरी. पण थंडीचे दिवस असल्यामुळे आम्हाला काय रिस्क घ्यायची नव्हती आणि त्यासाठी तीही आम्ही टाळली. आणि नंतर तर असली जबरदस्त बस आली गाईस, पण त्याचे प्राइस पण एवढे जबरदस्त होते की आम्हाला तीही सोडायला लागली. मला तर खूप टेन्शन आलं की आता मला गाडी भेटते की नाही. पण फायनली आमची शिवशाही आली, जी की सिटिंग स्लीपर होती. असं वाटलं 2 मिनिटं मी आराम केला आणि बघितलं तर लोणावळा आलंय. आणि त्यासाठी मी उतरलो तर होतो चहा प्यायला, पण माझी काही हिंमत झाली नाही पुढे जायची. म्हणून परत मी कॅबिन मध्ये बसलो, कारण तीच एक जागा होती जिथे मला जरा गरम वाटत होतं. आणि आज मला कळालं गाईस की रात्रीच्या प्रवासात तुमचा वेळ मात्र वाचतो, पण तुमचा पुढचा दिवस नक्कीच खराब जातो. तर 3 तासात पहाट व्हायला सुरू झाली आणि मी अपेक्षा करत राहिलो एका चांगल्या सनराईजची. आणि सनराईज तर नाही भेटलं मला गाईस, पण त्याची वाट बघता बघता मी मात्र सातारला पोहोचलो. आणि साताऱ्यात पोहोचताच मला कळालं की ही थंडी मुंबईकरांना काही सहन व्हायची नाही. आणि त्यात मात्र नशीब एवढं चांगलं की आम्हाला भेटली इलेक्ट्रिक बस, जी बघून मी खूप ताज्जुब झालो. कारण साताऱ्यात इलेक्ट्रिक बस बघणं म्हणजे फार नवीन गोष्ट होती. आम्ही लहानपणापासून मात्र लाल डब्यात बघितलेला, पण ह्या वेळेची इलेक्ट्रिक बस आणि याचा एक्सपिरियन्स बघून तर मला मज्जाच आली गाईज. आणि त्यातून मला थोडं सनराईज दिसायला लागलेलं, पण मला काय ते खास नाही वाटलं. म्हटलं जाऊ दे, आज ते माझ्या नशिबात नाही. असाच एक्सपिरियन्स करता करता मी पोहोचलो कोरेगावला आणि तिथे आले माझे पिताश्री. आणि वडिलांना बघून मला एवढा आनंद झाला की काय सांगू गाईस, कारण ते इथे शेती करतात आणि मी मुंबईला काम करतो, तर आमचं भेटणं काय जास्त होत नाही. आणि फायनली मला बऱ्यापैकी एक सनराईज दिसला, जो मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि सनराईज आणि माझा ब्लॉग आवडत असेल तर नक्की चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा गाईस, कारण मी पहिल्यांदा मराठीत ब्लॉग करतोय. आय होप माझी मराठी माणसं नाराज होऊ नये. मग गावाजवळ पोहोचताच रस्त्यात एक वारी लागली, जे पाहून गावी आलं असं वाटलं मला. आणि असेच रात्री आणि सकाळचे खेळ खेळता खेळता मी पोहोचलो माझ्या घरी. तर करून घेतो आराम, कारण तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी पुढे दाखवणं बाकी आहे. तर गुड नाईट, गुड मॉर्निंग, आणि लवकरच भेटूया माझ्या नंतरच्या ब्लॉगला. तो